तर प्रशासन कसा गेम खेळतोय आमच्याशी हे दिसून येतोय। आताच पाऊस सुरू झालाय, विजा कडाडतायत, अशाही परिस्थितीत शेतकरी तग धरून बसलेले आहेत। मी जरी नेतृत्व करीत असलो तरी माझ्याही हातात काही राहिलेलं नाही। पांचाळ साहेब, एसी कॅबिन मधून जरा बाहेर या। खोतकर साहेबांना बी माझी विनंती आहे, काहीतरी चुकायला लागलं हे लक्षात आणून द्या। पांचाळ साहेब, गोड गोड बोलून केसांना गळा कापणं बंद करा। धरणे आंदोलनाचे 41 दिवस संपलेत। दुपारी आम्ही सगळे रामनगर येथे रास्ता रोको करून केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला अटक केली। जवळपास शेकडो शेतकऱ्यांना त्यांनी एखाद्या अतिरेक्यांसारखं धरून नेलं। म्हणजे शासनाची, पोलिसांची जरी मानसिकता नसली तरी प्रशासन कसा गेम खेळतोय आमच्याशी हे दिसून येतोय। शासनाबरोबर जसं सुलतानी संकट आहे तसं आसमानी संकट आहे। आपण बघताय, आताच पाऊस सुरू झालाय, वर विजा कडाडतायत, अशाही परिस्थितीत शेतकरी तग धरून बसलेले आहेत। आता ग्रामीण भागातून आलेले शेतकरी 50-100 किमी अंतरावरून ते आज जायला तयार नाहीत। आता शेतकऱ्यांचा संयम सुटलेला असल्यामुळं मी जरी नेतृत्व करीत असलो तरी माझ्याही हातात काही राहिलेलं नाही। त्यामुळं पांचाळ साहेब, एसी कॅबिन मधून जरा बाहेर या। काय परिस्थिती ती बघा। खोतकर साहेबांना बी माझी विनंती आहे, तुम्ही ह्या शासन प्रशासनामधील दुवा, आमच्यातील शासन प्रशासनातील दुवा जरी असले तरी काहीतरी चुकायला लागलं हे लक्षात आणून द्या। जर काही दुर्घटना घडली, आपण पाहतो तसं होऊ नये, ईश्वरचरणी प्रार्थना करतो। परंतु काय, अशा परिस्थितीत जर शेतकरी इथं बसून राहिले, कुणाची तब्येत बिघडली, विजा कडाडतायत, पाणी पाऊस आहे, साप निघतात, अशा परिस्थितीत जर काही दुर्घटना घडली तर आम्ही कुणीही तुम्हाला माफ करणार नाही। त्याच्यामुळे पांचाळ साहेब, तुम्हाला परत एकदा सांगतो की गोड गोड बोलून गळा कापणं बंद करा, केसांना गळा कापणं बंद करा। आम्ही बऱ्याच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, गेलेले दुसऱ्या जिल्ह्यातले बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो। हे तुमच्या हातातली केस आहे, ती इथंच रफादफा करा, नाहीतर एखाद्या दिवशी एकही दुर्घटना घडली नाही, एकाही आमच्या आंदोलक शेतकऱ्यांशी काही अनुचित प्रकार घडला, पुऱ्या जालना जिल्ह्याला नाही, महाराष्ट्राला आग लावून टाकू, हे लक्षात घ्या। त्यामुळं आज तर झालं, आज यांना मी समजावून सांगितलं, आज हे शेतकरी घरी जातील, पण उद्या भर पाऊस सुरू जरी असला तर भर पावसात आंदोलन करतील। त्याची जबाबदारी खोतकर साहेब तुमच्यावर आणि जिल्हाधिकाऱ्यांवर राहील।